सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या महायात्रेतील महत्त्वाचा विधी मंगळवारी रात्री 11:15 वाजता संपन्न झाला. गायीच्या वासराकडून भाकणूक विधी दरवर्षी पार पडते. भाकणूक म्हणजे भविष्यवाणी. वासराने केलेल्या कृतीवरून भविष्यवाणी केली जाते. या भाकणूक संदर्भात अधिक माहिती यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेअप्पू यांनी दिली आहे. शिवयोगी सिद्धरामांची यात्रा 12/1/2025 पासून सुरुवात झाला. पहिल्या दिवशी यांनी म्हणजे हळदीचा कार्यक्रम, 13 तारखेला अक्षता कार्यक्रम, आज 14 तारीख मकर संक्रांत म्हणजे आज महत्वाचा दिवस. आज नंदीध्वज हो मैदानावर इतकं सुंदररित्या आले म्हणजे आता मी बघण्यामध्ये असं एवढं फास्ट कधीच आले नाही आणि निर्विघ्नपणे आले. नंदीध्वज होम विधी चांगला झाला. तर माझा जो भाकणूक आहे वासरूनं कुठल्या याला नुसतं तोंड लावला, मलमिश्रण नाही किंवा मलमूत्र नाही आणि वासरू शांत होता. त्यामुळं आमचा अंदाज असा आहे की वासरानं शांत म्हणजे गेल्या वर्षी जी परिस्थिती आहे तेच राहणार असं मला वाटतं. काय राहणार आहे परिस्थिती? गेल्या वर्षी जे झालं तेच ते असं राहणार. पाऊस आता मलमिश्रण नाही, मलमूत्र नाही काय, त्यामुळं गेल्या वर्षी पाऊस झाला त्याप्रमाणेच राहणार आणि वातावरण शांत राहणार. भक्तांना काय संदेश द्या? बघताना तेच म्हणलं की ना की बा ते एकाही आणा झाला म्हणजे तोंड लावलं नाही काय, म्हणजे सर्व स्थिर राहणार. कुठे याला तोंड लावलं नाही त्यानं. सगळं स्थिर राहणार. स्थिर राहणार. पाऊस पाणी सगळं व्यवस्थित होणार. हा स्थिर. आता दाखवा लागलंय पाऊस पाणी सगळं दाखवा. नाहीतर वर्षाला मलमूत्र किंवा मलमिश्रण होत आहे, त्यावेळी दोन्ही नाही. आता आमच्या अंदाजानं स्थिर होईल असं मला वाटतंय. पाणी चांगलं होणार. रोग वासरू शांत असल्यामुळे भीतीचं वातावरणच नाही, हे महत्वाचं आहे. वासरू शांत असल्यामुळे भीतीचं वातावरण बिलकुल नाही. यंदाच्या वर्षी वासरू हे अत्यंत शांत होते. सुरुवातीला वासरूने मलमूत्र केले नाही. वासराच्या या हालचालीवरून 2025 हे वर्ष स्थिर असेल. महागाई वाढणार नाही. वासरूने मलमूत्र केले नाही, त्यामुळे मागील वर्षी ज्याप्रमाणे पाऊस झाला त्याचप्रमाणे यावर्षी पाऊस असेल असा अंदाज मानकरी राजशेखर हिरेअप्पू यांनी व्यक्त केला आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.